हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि भरपूर सारा असा लसूण घेतलेला आहे. तुम्हाला इतकी मस्त मी रेसिपी आज दाखवणार आहे. तर हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे बघा. ह्याच्यामध्ये 1 चमचा मी जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं पण आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे. त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे बघा. एवढंच वाटण आहे आपलं. हे छान बारीक वाटून घ्यायचे आपल्याला. तर पाहू शकता छान असं बारीक वाटून झालेलं आहे. तर हे साईडला ठेवायचे. तर इथे मी बघा कुकरमध्ये तुरीच्या घुगऱ्या मस्त अशा 4 शिट्ट्या करून शिजून घेतलेल्या आहेत ह्या. आणि ह्या घुगऱ्या मी मीठ टाकून शिजवलेल्या आहेत. मीठ टाकून शिजवल्या ना म्हणजे घुगऱ्यांमध्ये मीठ जातं आणि खायला खूप टेस्टी लागतात. पाहू शकता मस्त अशा हे गावरान तूर आहे, अख्खे तूर, त्याच्या घुगऱ्या. ह्याची रेसिपी मी तुम्हाला आज मस्त अशी दाखवणार आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेतल्यात बघा आणि शिजल्यात पण असे मस्त पूर्णवानी शिजलेत बघा हे घुगऱ्या. तर आता हे साईडला ठेवूया आपण आणि ह्याला काय काय लागतंय साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, 1 टमाटा घेतलेला आहे मीडियम साईजचा. तर हे टमाटा आपल्याला एक छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. खूप मस्त रेसिपी आहे मैत्रिणींनो, तोंडाला पाणी सुटण अशी रेसिपी आहे. एकदा खाली तर तुम्ही परत परत ही रेसिपी हीच करणार. ही 100% गॅरंटी आहे माझी. भातासोबत भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते. तुम्ही ह्याची भाजी पण सुकी करू शकता किंवा अशी पातळ रस्सा किंवा ओलसर भाजी पण करू शकता. प्रत्येकाच्या आवडीवर असते. तर आज ही मी टिफिनसाठी भाजी बनवणार आहे. खूप मस्त आणि झटपट होणारी आहे. तर टमाटा बघा असा छान बारीक चिरून झालेला आहे आपला. त्याचबरोबर आपल्याला हे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले, ते पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचेत. बारीक चिरलं ना मैत्रिणींनो कसं भाजी छान मिळून येते, त्यामुळे आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचेत. तर मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही रेसिपी माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. खूप टेस्टी होती. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढं करा मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता लाईक आपलं झालंच पाहिजे ना एकतरी. आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे. आणि छान छान तुम्ही कमेंट करता, मला खूप म्हणजे कमेंट वाचायला पण आवडतं. आता ह्याच पद्धतीने बघा मी हो पण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर घ्यायची बघा. स्वच्छ कोथिंबीर मी ही धुवून घेतलेली. कोथिंबीर धुवूनच घ्यायची कारण कोथिंबीरला माती वगैरे असते, धूळ असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. आणि मी ही बारीक चिरून घेणार आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. तर मस्त अशी कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे. जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो. इथे बघा आता गॅस पेटवून घ्यायचा आहे. गॅसवर कढई ठेवून घेते मी. कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो. पुन्हा पुन्हा सांगते, एकदा करून बघा अशा पद्धतीने. घरातली सगळी आवडीने खातील एवढी छान रेसिपी आहे. तर इथे मी 1.5 पळी तेल टाकलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे. जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे बघा. मीडियम साईजचे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकून देणार आहे. आणि कांदा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. मैत्रिणींनो, खूप सोपी रेसिपी आहे. मी संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित सांगते. त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ स्किप करू नका. स्किप केला की तुम्हाला समजणार नाही मी कशा पद्धतीने करते ते. कांदा थोडासा परतल्याच्या नंतर आपल्याला मीडियम साईजचा 1 मी टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे. कांदा टमाटा छान मऊ होस्तोवर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर पाहू शकता मैत्रिणींनो, कांदा टमाटा आपला छान मऊ झालेला आहे. त्यानंतर इथे थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. कोथिंबीर पण तेलावर चांगली परतून घ्यायची कांद्यासोबत.
मैत्रिणींनो, तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, 1 चमचा मी इथे हळद टाकून घेणार आहे बघा. हळद पण चांगली तेलावर कांद्यासोबत परतून घ्यायची. त्यानंतर इथे आपण आता मसाले टाकून घेऊया. 1 चमचा मी धना पावडर घेतली बघा, आणि 1 चमचा मी कांदा लसूण मसाला तो घेतलेला आहे. थोडंसं लाल तिखट घेतलं आहे, अगदी थोडं. आणि त्यानंतर इथे मी छोलेचा मसाला 1 चमचा घेतलेला आहे. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कसं कोणाला तिखट कमी लागतं जास्त लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही ॲड करू शकता. आणि जे आपण वाटून घेतलेलं खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर जिरं हे याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे. आणि हा मसाला पण आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. कारण मसाले चांगले परतले ना तेलावर तर भाजीला टेस्ट खूप छान येते. मस्त परतून घ्यायचेत बघा. एक मिनटं तरी मसाले छान परतून घ्यायचेत. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये, म्हणजे कसं खाली लागत नाही आणि छान परतले जातात मसाले. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला होता तर त्याच्यात पाणी टाकून आपल्याला थोडं टाकून घ्यायचं आहे बघा. छान मिक्स करून 1 मिनिट आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. मैत्रिणी, मी मागं पण तुम्हाला म्हणजे यूट्यूब चॅनलला आपली ही तुरीच्या घुगऱ्याची रेसिपी मी दाखवलेली, पण त्याच्यात मी वाटण केलं नव्हतं. आणि ही वाटण करून मी आज तुम्हाला दाखवणार आहे. थोडी वेगळी पद्धत आहे, खूप छान होती ही भाजी. तर छान बघा मसाले परतून झालेले आहे आपले. तर ह्याच्यामध्ये आपल्याला तुरीच्या घुगऱ्या टाकून घ्यायच्यात. आणि घुगऱ्या शिजवताना मीठ टाकायला विसरू नका, त्यांनी टेस्ट भाजीला खूप छान येते आणि घुगऱ्यांना पण मीठ लागलं जातं. आणि घुगऱ्या चांगल्या शिजून घ्यायच्या अशा मस्त पुरणावानी, म्हणजे खायला पण खूप छान लागतात. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ पुढे दाखवणार आहे, छोटासा आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा माझा. हे छान मिक्स करून घ्यायचे. जास्त आपल्याला म्हणजे पातळ रस्सा बनवायचा नाही, थोडीशी ओलसरच ही भाजी करून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकून घेतले. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि ह्याला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची. थोडीशी कस्तुरी मेथी घेतली बघा मी. एक कस्तुरी मेथी थोडीशी टाकली ना भाजीमध्ये मैत्रिणींनो, भाजीला एक वेगळीच म्हणजे टेस्ट येते. खूप छान टेस्टला भाजी लागते. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. तुम्ही खरं सांगते, मी एकदा अशा पद्धतीने ही तुरीच्या घुगऱ्यांची रेसिपी करून बघा, खूप टेस्टी होती. एकदा केली ना तुम्ही पुन्हा पुन्हा ह्या पद्धतीनेच करणार. आणि तुम्हाला जर आवडली ना तर तुमच्या नातेवाईकांना मैत्रिणींना ही व्हिडिओ माझा शेअर करा. तर मस्त भाजीला आपल्या उकळी आलेली आहे. त्यानंतर आपण वरून थोडी कोथिंबीर टाकूया, म्हणजे भाजीचा एक लूक खूप छान दिसती भाजी आपली. पाहू शकता सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची. पाहू शकता अशा पद्धतीने. तर मस्त ही आपली भाजी, ही तुरीच्या घुगऱ्याची ओलसर भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी घुगऱ्यांची करणार का, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की ताई आम्ही करणार म्हणून. खरंच तुम्ही करून बघा, मला खूप म्हणजे आनंद होईल तुम्ही जर ही भाजी केली एकदा तर. आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे मैत्रिणींनो. तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय, खूप छान वाटतं मला. तर ह्याच्या पुढे मी एक म्हणजे छोटासा व्हिडिओ आहे 3 मिनिटाचा, ती पण रेसिपी तुम्ही संपूर्ण पहा. तर ही रेसिपी मैत्रिणींनो आपली तुरीच्या घुगऱ्याची झालेली आहे. कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर
तर पाहू शकता इथे मी आता ही दुसरी रेसिपी तुम्हाला दाखवते, शॉर्टकटमध्ये आणि छोटीशी आहे. तुरीची डाळ आहे ही, छान मी कुकरला 3 शिट्ट्या करून मस्त अशी शिजून घेतलेली आहे बघा. तर ही डाळ आपल्याला अशा पद्धतीने छान फेटून घ्यायची. डाळ मस्त शिजलेली आहे मैत्रिणींनो, फेटल्या लगेच जाते बघा, पाहू शकता. थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण. घाईच्या गडबडीमध्ये भातासोबत ही डाळ बनवायला झटपट होणारी रेसिपी आहे आणि सोपी पद्धत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त झंझट नाही आहे काहीच की टाईम लागन का काय, खूप सोपी आहे. तर डाळ छान फेटून झालेली आहे. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतली बघा, मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 मिरच्या मी चिरून उभ्या अशा, आणि लसूण ठेसून घेतलेला आहे. तुम्ही बारीक चिरून पण टाकू शकता किंवा ठेसून पण टाकू शकता. इथे गॅस पेटवून घेतलाय मी, त्यावर कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढई आपली गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 पळी मी तेल टाकून घेणार आहे, पाहू शकता. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर जिरं टाकून घ्यायचे. जिरं छान फुललं की लसूण टाकून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने. आणि लसूण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलावर. कशी लसणाची आणि जिरीची फोडणी अशी मस्त बसली ना, डाळीला पण खूप छान टेस्ट येते. त्यानंतर मिरच्या टाकून घेऊया बघा. इथे मी 2च मिरच्या अशा उभ्या करून लांब लांब कापून घेतलेल्या त्या टाकून दिलेल्या आहेत. तुम्ही बारीक पण चिरू शकता किंवा अशा लांब पण चिरू शकता, प्रत्येकाच्या आवडीवर असतं. तर मिरच्या छान परतल्याच्यानंतर थोडीशी तेलावर कोथिंबीर टाकून घेतली बघा. कोथिंबीर पण मस्त तेलावर परतून द्यायची. हे छान परतल्याच्यानंतर इथे हळद टाकून घ्यायची आपल्याला, अर्धा चमचा हळद तेलावर चांगली परतून घ्यायची. हळद छान परतल्याच्यानंतर आपल्याला कसं रंग खूप छान येतो डाळीला तेलामध्ये. आता ही डाळ ओतून दिली मी. डाळ ओतून झाल्याच्यानंतर छान मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला जेवढी डाळ बनवायची घट्ट पातळ त्याप्रमाणे पाणी तुम्ही इथे टाकू शकता. कुणाला कशी घट्ट आवडती, कुणाला पातळ आवडती, त्याप्रमाणे इथे पाणी ॲड करू शकता तुम्ही. ही डाळ छान मिक्स करून घ्यायची पाणी टाकून झाल्यावर. आहे का नाही मैत्रिणींनो सोपी रेसिपी डाळीची आणि झटपट होणारी आहे का नाही. इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा, अशा पद्धतीने आपल्याला. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत डाळ आपल्याला छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. मैत्रिणींनो अशी डाळ जरी बनवली ना, साधी सोपी, भातासोबत खूप छान लागती. आता ह्या डाळीला आपल्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची बघा. ह्याच्यामध्ये मी टमाटर टाकला नाही, तुम्हाला जर टमाटर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तर मस्त उकळी काढून घ्यायची, पाहू शकता. तर डाळीला आपल्या छान अशी मस्त उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. डाळ परत छान मिक्स करून घ्यायची. तर मैत्रिणींनो ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, साधी सोपी रेसिपी आहे. तर मला नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हे दोन्ही व्हिडिओ तुरीच्या घुगऱ्याचे आणि डाळीचे कसे वाटले मला कमेंट करून सांगा.